आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मला माझ्या नवरीकडे जावंसं वाटत नव्हतं. जी लग्नानंतर बऱ्याच वेळेपासून सजून धजून माझ्या खोलीत बसून माझी वाट पाहत होती. मी 26 वर्षाचा होतो आणि या वयात प्रत्येक मुलाला लग्न करण्याची इच्छा असते आणि आज माझे लग्न झाले. माझ्या घरी लग्न हे एक छोट्याशा कार्यक्रमासारखे आयोजित करण्यात आले होते. घर कुमकुम दिव्यांनी सजवले होते, जेणेकरून या घरात काही आनंदाचे वातावरण आहे असे वाटावे. हे घर माझे नव्हते, तर माझ्या मावशीचे, म्हणजे माझ्या आईच्या मैत्रिणीचे होते. तिचा नवरा खूप वर्षापूर्वी वारला होता आणि माझी आई एकटी होती. मी पण एकटाच होतो. तर मावशी मला म्हणाल्या की तू माझा मुलगा म्हणून माझ्या घरात राहा. मला मुलगा नाही. माझी मावशी माझ्या आईची मैत्रीण होती आणि त्या दोघेही एकमेकांवर खऱ्या बहिणींसारखे प्रेम करत होत्या. त्या एकाच शेजारी राहत होत्या. त्या एकत्र शिकत मोठ्या झाल्या होत्या आणि त्या त्यांच्या लग्नापर्यंत एकत्र होत्या. माझ्या आईच्या मृत्यूनंतरही माझ्या आईच्या या मैत्रिणीने माझ्यावर खूप प्रेम केले आणि मी तिला माझी खरी मावशी मानत होतो. ती मला म्हणाली की तू माझा मुलगा बनून माझ्या जवळ राहा. मला मुलगा नाही, मलाही घर हवे होते आणि मावशीला आधार हवा होता. त्यामुळे न डगमगता मी त्यांच्या घरी राहायला आलो. मी गेल्या 3 वर्षापासून या घरात राहत होतो, जिथे मावशी आणि तिची धाकटी मुलगी राहत होती. 3 वर्षापूर्वी मावशीची मुलगी 12 वर्षाची होती आणि मी तिला लहान मुलगीसारखे वागवले होते. पण तीच मुलगी आज जेव्हा 15 वर्षाची झाली, तेव्हा ती आज माझ्या खोलीत माझी नववधू बनून बसली होती. माझ्या मावशीने माझ्या नावावर या घरात जी खोली ठेवली होती आणि मी या खोलीत 3 वर्षापासून राहत होतो. पण मला असं कधीच वाटलं नाही की माझ्या मावशीच्या 15 वर्षाच्या मुलीशी माझं लग्न करेन. ती खोलीत बसली होती आणि मी बाहेर TV हॉलमधल्या सोफ्यावर बसलो होतो. मावशी बहुधा झोपायला गेल्या होत्या. मोजके पाहुणे पण घरी परतले होते. मी पण खोलीत जायचे की नाही या द्विधा मनस्थितीत होतो. मला खूप वाईट वाटत होते की मी 15 वर्षाच्या मुलीशी नवरा बायकोचे संबंध कसे प्रस्थापित करायचे. या विचाराने मला विचित्र वाटत होते, कारण ती अजून खूप लहान होती आणि मी तिला एक लहान मुलगी समजत होतो. मावशीच्या सांगण्यावरूनच माझं लग्न झालं. हो, जर रागिनी थोडी मोठी असती, ती 15 ऐवजी 18 किंवा 20 वर्षाची झाली असती, तर या लग्नाने मला आनंद झाला असता, कारण ती खूप सुंदर मुलगी होती आणि मला तिच्याशी लग्न करायला काही एक हरकत नव्हती. पण मावशीने मला अशा प्रकारे इमोशनली ब्लॅकमेल केले की मी नकार देऊ शकलो नाही. म्हणून मी मावशीला सांगितले की मी आता रागिनीसोबत लग्न करायला तयार आहे, पण तिची पाठवणी तुम्ही नंतर करा. तोपर्यंत मी दुबईला माझ्या मित्राकडे जाऊन काहीतरी काम शोधतो, म्हणजे हातात काही पैसेही येतील. मी परत येईपर्यंत रागिनीही मोठी झाली असेल. त्यानंतर तुम्ही तिला माझ्याकडे पाठवा, मला काही एक हरकत नाही. पण मावशी म्हणाली नाही, मला आजच तिची पाठवणी करायची आहे. पाठवणीची गोष्ट मला काही समजली नाही. खरं तर आम्ही एकाच घरात राहत होतो. असं नव्हतं की रागिनीला या घरातून दुसऱ्या घरात निरोप द्यावा लागला. माझा म्हणण्याचा अर्थ तर असा होता की नवरा बायको ज्या नात्यात बांधले जातात आणि एकमेकांचे होतात, रागिनी मोठे झाल्यावर, म्हणजेच आजपासून 4-5 वर्षापर्यंत आम्ही ते सुरू करणार नाही, कारण माझ्या मते अशा तरुण मुलीशी लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि हा खरंच कायदेशीर गुन्हा आहे. म्हणून माझ्या मावशीने गुपचूप माझे लग्न लावून दिले. अन्यथा प्रकरण पोलिसात पोहोचले असते तर पोलीस आमच्या घरी आले असते, कारण या प्रकरणी कायदा खूप कडक झाला आहे. या लग्नाची मला खूप भीती वाटत होती. या लग्नामुळे माझे भविष्य देखील खराब होऊ शकते. जर कोणी पोलिसात जाऊन किंवा कोर्टात जाऊन मी अल्पवयीन मुलीशी लग्न केले आहे असे सांगितले तर मला नक्कीच काहीतरी शिक्षा झाली असती. हा सगळा विचार करून मी सोफ्यावर बसलो होतो. तेवढ्यात मावशीच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ती बाहेर आली आणि माझ्याकडे आश्चर्याने पाहत मला म्हणाली, तू अजून तुझ्या नवरीकडे गेला नाहीस? ती तुझी वाट पाहत आहे. मावशीच्या तोंडून हे ऐकून मला विचित्र का वाटलं माहीत नाही. मी स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारत राहिलो. मी विचार करत होतो, मावशीला काय उत्तर देऊ, तिला काय सांगू की मला नवरीकडे जायचे नाही. मनातल्या मनात हे बोलून मी मावशीपासून नजर चोरली. ती खरोखर माझी नववधू बनण्यास सक्षम असेल तर मला काही एक हरकत नव्हती. पण ती 15 वर्षाची लहान मुलगी होती आणि ती बाहुल्यांची खेळण्याच्या वयाची होती. मी म्हणालो की माझी तब्येत बरी नाही.
तेव्हा मावशी म्हणाली, एकही बहाणा चालणार नाही, तुला तुझ्या नवरीकडे जावे लागेल. मी माझ्या मुलीचे लग्न तुझ्याशी मोठ्या इच्छेने केले आहे. आता तू माझ्या मुलीला असे धुतकारू शकत नाही. मला मावशीच्या शब्दांचे आश्चर्य वाटले. ही धुतकारण्याची गोष्ट कुठून आली? मला काय बोलायचे आहे हे समजल्यानंतरही बहुधा तिला समजले नसेल. नाईलाजाने मला तिथून उठून रागिनीकडे जावं लागलं. खोलीचं दार उघडताच मला रागिनी पूर्णपणे नववधूच्या वेशात डोक्यावर पदर घेऊन बेडवर बसलेली दिसली. रागिनीकडे पाहून मला का खूप वाईट वाटलं. ती एक लहान मुलगी होती आणि माझ्या मावशीच्या आग्रहाखातर आम्ही दोघं या अनोख्या नात्यात अडकलो. मी ठरवलं होतं की मी ती 18 वर्षाची होईपर्यंत तिच्याशी काहीही चुकीचे करणार नाही. मी तिच्याशी संबंध ठेवणार नाही. मी तिच्याजवळ उभा राहिलो पण बसलो नव्हतो. मी तिच्याशी बोललो नाही. ती खाली मान घालून बसली होती. ती यावेळी इतकी सुंदर दिसत होती की मी तिच्या सौंदर्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही. ती 15 वर्षाची होती पण तिचा मेकअप अशा प्रकारे केला गेला होता की तिच्या वयापेक्षा ती मोठी दिसत होती. ती इतकी मोठी नव्हती, ती लहान होती. आणि मी तिच्याशी नवरा बायकोचे संबंध कसे ठेवू शकेन? मी गुपचूप उशी उचलली आणि माझ्या समोरच्या सोफ्यावर जाऊन झोपू लागलो. मग तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. मग थोड्या वेळाने ती म्हणाली की तुम्ही बेडवर झोपा. सोफा खूप छोटा आहे आणि तुम्ही खूप उंच आहात. तुम्हाला झोपायला त्रास होईल. तिचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण एवढी लहान असून मोठ्यांसारखी बोलली होती. मला वाटलं ती माझ्याजवळ यायला घाबरत असेल, म्हणून मी सोफ्यावर झोपायचं ठरवलं. पण जेव्हा ती स्वतः म्हणते की तिला कोणत्याही प्रकारची भीती नाही, म्हणून मग मलाही विश्रांतीची गरज होती. मी उशी परत माझ्या जागी ठेवली आणि मी डोळे मिटून झोपलो. डोळे मिटले होते पण माझं मन जागं होतं. मला जाणवलं की रागिनी अजूनही झोपलेली नाही. ती माझी वाट पाहत बसली होती का? मी डोळे उघडून तिच्याकडे पाहिले तर ती माझ्याकडे बघत होती. मग मी तिला म्हणालो की जा आणि हे भारी कपडे बदलून घे आणि आरामदायी कपडे घालून झोप. मला पण झोप येत आहे. पण का कळत नाही, माझे बोलणे ऐकून ती रागावली असेल असं मला वाटलं. माझे म्हणणे ऐकून तिला आनंद व्हायला हवा होता. माझ्या मते तिला नवरा बायकोच्या नात्याबद्दल माहिती नसेल. ती लहानच होती. मग काही वेळाने ती ड्रेसिंग रूममध्ये गेली. तिचे कपडे बदलले आणि माझ्या शेजारी झोपली. मग मी उठून लाईट बंद केली. पण झोपेत असताना मला असे का वाटत होते ते मला कळले नाही. झोपेत ती वारंवार माझ्याकडे सरकत होती. मी तिला वारंवार तिच्या जागेवर हलकेच ढकलले होते, पण ती पुन्हा माझ्या दिशेने सरकत होती. ती परत परत माझ्या जवळ येत होती. कदाचित ती झोपली असेल किंवा तिला झोपेत असली सवय असेल. ती झोपेत हे करत होती पण मी जागा होतो. फक्त मलाच नाही तर तिची ही कृती माझ्या भावना जागृत करत होती. एकदा ती माझ्या इतकी जवळ आली की माझ्या हृदयाचे ठोके आवाज करत होते. माझा श्वास वेगवान झाला होता. माझ्यासमोर एक मुलगी होती. ती पण माझी बायको होती आणि तिच्यावर माझा पूर्ण अधिकार होता. एवढ्या लहान मुलीशी असे संबंध ठेवणे आणि ते कायदेशीर गुन्हा देखील होता. उद्या जर पोलिसांना याची खबर झाली की आमचे लग्न झाले आहे तर रागिनीच्या मेडिकल चेकअपनंतर मला काही ना काही शिक्षा भोगावी लागली असते, कारण हे सिद्ध झाले असते की अर्थातच मी फक्त लग्नच नाही तर तिच्याशी नवरा बायकोचे नातंही प्रस्थापित केलं आहे आणि मी बरोबर विचार करत होतो. त्यामुळे तिच्यापासून दूर राहणंच बरं असं मला वाटलं. म्हणून मी रागिनीला स्वतःपासून वेगळं केलं आणि दुसरीकडे वळलो. रात्रभर मला अस्वस्थ जाणवत होते. सकाळी डोळे उघडले तर मला रागिनी दिसली. ती अजूनही झोपेतच होती. मी हळूच उठून घराबाहेर पडलो आणि दिवसभर अस्वस्थ राहिलो. मी नोकरीच्या शोधात होतो जेणेकरून मला लवकरच काहीतरी काम मिळेल, पण मला रागिनीबद्दल खूप अस्वस्थ वाटत होतं. मी इतकी वर्ष तिच्यासोबत एकाच खोलीत कसं घालवू शकेन? मला वाटले मी रागिनीच्या आईला सांगेन की आमची खोली वेगवेगळी करा. जोपर्यंत ती 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत. रागिनी एक उंच मुलगी होती आणि खूप सुंदरही होती. ती 15 वर्षाच्या मुलीसारखी दिसत नव्हती. ती 17 वर्षाच्या मुलीसारखी दिसत होती. ती इतकी सुंदर होती की ती एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती. पण मी तिला नेहमी लहान मुलगीसारखं वागवलं. मी रागिनीशी जास्त बोललो नाही. मी 3 वर्षापासून या घरात राहत होतो. जणू काही या घरात माझे अस्तित्वच नाही. मी जवळपास दिवसभर घराबाहेरच पडायचो आणि फक्त जेवायला आणि झोपण्यासाठी किंवा काही काम करण्यासाठी घरी यायचो, कारण घरातील छोटी मोठी कामे करण्यासाठी मी घरी यायचो. विनाकारण घरी बसणाऱ्या मुलांपैकी मी नव्हतो.
मी नोकरीच्या शोधात घराबाहेर पडायचो. मला नोकरी तर काही मिळाली नाही, पण थोडे पैसे कमवता यावेत म्हणून काहीतरी काम करायचो. मावशीच्या घरी माझे आयुष्य अगदी आरामात चालले होते की एके दिवशी मावशीने माझ्याजवळ एक हट्ट केला. मी तर त्याचा कधी विचारही केला नव्हता. मावशीची तब्येत थोडी बिघडली होती म्हणून तिने मला फोन करून बोलावून घेतले आणि म्हणाली की आता माझ्या आयुष्याचे काही खरे नाही, तू माझ्या मुलीशी लग्न करायचं आहे. मावशीच्या या वक्तव्याने मला धक्काच बसला, कारण तिची मुलगी रागिनी फक्त 15 वर्षाची होती आणि तिचे आणि माझे लग्न कसे होऊ शकले असते. यावेळी माझे वय 26 वर्ष होते आणि ती माझ्यापेक्षा 11 वर्षांनी लहान होती. पण माझ्या मावशीने तिचे लग्न म्हणजेच खूप मोठे प्रॉब्लेम केले आणि रडायला लागली. खूप दिवस मला इमोशनली ब्लॅकमेल करत राहिले. नकार देऊनही मला वाईट वाटत होतं, कारण मी माझ्या मावशीच्या घरी 3 वर्षांपासून राहत होतो. त्यांच्या घरीच खात पीत होतो आणि मला कुठे दुसरीकडे राहायची सोय मिळत नव्हती. माझ्याकडे छत होते, इथे कोणत्याही प्रकारची अडचणही नव्हती. माझ्या मावशीशिवाय मला माझ्या मामांचे घर होते, पण तिथे दिवस रात्र माझा अपमान केला गेला. मला नालायक माणूस म्हणून माझा अपमान केला जायचा. मी इथे शांततेने जगत होतो. मी नोकरी शोधण्यात व्यस्त होतो, कारण पैसे जमा करून मला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता आणि जोपर्यंत मला व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मी माझ्या मावशीच्या घरी राहणार होतो. मी काही पैसे ऑनलाईन कमवत होतो आणि कोचिंगमधून कमवत होतो. मला ते पैसे माझ्याजवळ सुरक्षित ठेवायचे होते, जेणेकरून मी अधिक पैसे जमा करून माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेन आणि नंतर स्वतःचे एक छोटेसे घर देखील खरेदी करू शकेन. नाहीतर मी भाड्याने घर घेऊ शकेन, पण स्वतःची राहण्याची व्यवस्था करू शकतो. परंतु मी इतका लवकर खर्च करू शकत नव्हतो. मी खाण्यापिण्याच्या वस्तूवरही खर्च केला नाही. माझा खाण्यापिण्याचा खर्चही माझा मावशीचाच होता, कारण मी खाण्यापिण्याचे पैसे कमवत होतो, पण मी ते पण जपत होतो. माझ्या मावशीने मला साथ दिली. मला कधीच निरुपयोगी म्हणून टोमणे मारले नाहीत आणि कधीच माझे मनही दुखवले नाही. मला माझ्या मामाच्या घरी खायला तर मिळायचे, पण त्यासाठी शेकडो टोमणे ऐकावे लागायचे. पण आता मावशीने माझ्यासमोर एक अट मोठी ठेवली होती, जी मला कदापि मान्य नव्हती. ना मी नकार देऊ शकत होतो, ना मी. मावशीने माझ्यावर इतके उपकार केले होते की मी त्यांना नकार देऊ शकलो नाही, कारण हे प्रकरण खूपच नाजूक होते. मी नकार दिला असता तर मावशीच्या मनाला नक्कीच धक्का बसला असता आणि आता तर ती इतक्या मोठ्या आजाराशी लढत होती. तिच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम होता. डॉक्टरांनी तिला कोणताही धक्का न देण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे मला तिला कोणताही धक्का द्यायचा नव्हता. माझ्यामुळे मावशीला काही झाले असते तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे मावशीला खूप त्रास होऊ शकतो. माझ्या या नकारामुळे तिचे मन दुखावले गेले असते. ती मला या घरातून हाकलून देऊ शकली असती किंवा कदाचित ती मला तिच्या घरात ठेवू शकली असती, पण मी तिच्या समोर डोळे वर करून पाहू शकलो नसतो. खूप विचार केल्यानंतर मी मावशीच्या मुलीशी लग्न करायला तयार झालो, पण माझी एक अट होती. नवरीची पाठवणी 5 वर्षांनी व्हायला हवी. पण माझी मावशी जे बोलली ते ऐकून मला धक्का बसला, जेव्हा तिने सांगितले की तिलाही नवरीची पाठवणी लग्नानंतर लगेच करायची आहे. मी म्हणालो, नवरीची पाठवणी लगेच नाही केली तरी चालेल. मी कुठे पळून जाणार आहे आणि देवाच्या कृपेने तू आता पूर्णपणे ठीक आहेस. तुला काहीही होणार नाही. मावशी मला म्हणाल्या, उद्या तुला दुसरी एखादी मुलगी आवडेल आणि तू माझ्या मुलीला सोडून जाशील, तर मग मी काय करायचे? कारण आता तू एक तरुण रक्त आहेस. कोणतीही मुलगी तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवू शकते आणि मग माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुमचे फक्त लग्नच झाले आहे. तुमच्यामध्ये नवरा बायकोचे नाते नाही आणि मुलांचे कोणतेही बंधन नाही, जे तुम्हाला बंदिस्त ठेवेन. हे नाते संपवणे तुझ्यासाठी सोपे आहे. म्हणूनच मला माझ्या मुलीची पाठवणी लगेच करून द्यायची आहे आणि तुम्ही दोघेही नवरा बायकोसारखं राहायला लागा. मावशीने सगळीकडून माझा रस्ता अडवला होता. तिचे शब्दही तिच्या जागी बरोबर होते. प्रत्येक आईला आपल्या मुलीचे भविष्य काय आहे याची भीती वाटते, कारण कामाच्या संदर्भात मला दररोज मुलींना सामोरे जावं लागायचं. माझे अनेक विद्यार्थी ऑनलाईन आहेत, त्यात बऱ्याचशा मुली आहेत. त्यांच्याशी माझी चांगली मैत्री होती. खूप विचार करून मी रागिनीशी लग्न करण्यास होकार दिला होता आणि पाठवणी करायलाही तयार होतो, कारण या क्षणी माझ्याकडे राहायला जागा नव्हती. मी जे पैसे वाचवले होते ते घर घेण्यासाठी पुरेसे नव्हते आणि जर घर घेतले असते तर खाण्यापिण्याचे पदार्थ कुठून आले असते. सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी रागिनीशी लग्न करणं हेच सोयीस्कर मानलं आणि तेच माझं नशीब मानावं. मला वाटलं मी फक्त
फक्त काही वर्ष थांबेन. ती मोठी होईन, त्यानंतरच माझं तिच्याशी नातं जुळेल. ठीक आहे, रागिनीबरोबर आयुष्य चांगलं जाईल. किंवा असे होऊ शकते की रागिनी मोठी झाल्यावर तिचा विचार बदलेल आणि ती स्वतः माझ्याशी लग्न करायला नकार देईल, कारण मी तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा होतो. जर तिने तसे केले असते तर माझ्यासाठी सोपे झाले असते आणि माझा मार्ग मोकळा झाला असता. पण रागिनीची कृती मला वेगळीच काहीतरी जाणवत होती. ती मला वाटत होती तितकी लहान नव्हती हे माझ्या लक्षात आलं होतं. ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायची. मग मला वाटले की कदाचित हे माझ्या मावशीने तिला शिक्षण दिले असावे. तिने रागिनीला समजावून सांगितले असावे की कसे तरी तिने माझ्याशी नवरा बायकोचे नाते प्रस्थापित करावे, जेणेकरून लवकरच रागिनी आनंदाची बातमी देईन आणि एकदाचे बाळ जन्माला आले की आम्ही दोघेही एका घट्ट नात्यात बांधले जाऊ. या विचाराने मला मावशीच्या विचारांचा तिटकारा होत होता. तिला आपल्या मुलीची काळजी वाटत नव्हती, तिच्या तब्येतीची काळजी नव्हती. तिला फक्त तिचं आयुष्य सुरक्षित करायचं होतं. मी पळून जाणार नव्हतो, पण काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की हे शिक्षण माझ्या मावशीने दिलेले नाही. माझा विचार चुकीचा ठरला होता. जेव्हा मला जाणवले की रागिनीच त्या टाईपची मुलगी आहे. तिचा मेंदू तिच्या वेळेपूर्वी परिपक्व झाला होता. ती नेहमीच सोशल मीडिया वापरते आणि कदाचित तिला या नात्याबद्दल सर्व काही माहिती होते आणि तिच्या आत भावना निर्माण झाल्या होत्या आणि मी तिचा नवरा आहे, त्यामुळे मी लवकरात लवकर तिच्या जवळ यावे असा विचार ती करत होती. या वयात मुलींमध्ये हार्मोन्स बदल सुरू होतात. या वयात त्यांच्यातील तीव्र इच्छा होते की एखादा मुलगा आपल्या जवळचा असावा. मुलींचे हे वय खूप नाजूक असते. असं म्हणतात की या वयात मुलींची आईवडिलांनी खूप काळजी घ्यायला हवी. अशा परिस्थितीत जर तिच्याकडे लक्ष दिले नाही तर ती तिच्या मार्गापासून भटकते आणि रागिनी देखील त्याच वयातून जात होती. तिच्या आत बदलणारे हार्मोन्स तिला त्रास देत होते. कदाचित रागिनीला मी तिच्या जवळ यावे असे वाटत होते आणि संबंध प्रस्थापित करावे असे वाटत होते आणि म्हणूनच ती बेधडकपणे माझ्या समोर यायची. रात्री आम्ही एकाच बेडवर झोपायचो. तेव्हा ती चांगले कपडे घालून माझ्या जवळ यायची आणि मला तिच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करायची. ती नुकतीच 10वीत होती. तेव्हा मी तिला शाळेत सोडायचो तेव्हा ती माझ्या बाईकवर मला चिटकून बसण्याचा प्रयत्न करायची. ती थोडा वेळ मागे हटायची आणि मग पुन्हा माझ्या जवळ यायची. माझे हृदयात एक वादळाने धडधडायचे, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवायचो. मला तिच्या कृतीचा राग यायला लागला होता. मी पकडले जाण्याची मला भीती वाटायची. हा कायदेशीर गुन्हा आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या लक्षात आले की रागिनीची मानसिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी तिच्या जवळ जात नाहीये याची तिला काळजी वाटत होती, पण एके दिवशी माझ्या सहनशक्तीची परिसीमा गाठली होती. जेव्हा तिने स्वतः माझ्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न केला. कदाचित तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नव्हते आणि तिने माझ्या छातीला मिठी मारली, माझ्या शरीराला स्पर्श केला. माझ्या तनामनात पण आग लागली होती. पण मला रागिनीची ही कृती अजिबात आवडली नाही. रागामुळे माझी खूप वाईट अवस्था झाली होती आणि या रागात मी तिला झटकले आणि ती रडू लागली. ती म्हणाली, मी तुझी बायको आहे, तू माझ्यापासून दूर का राहतोस? मी तिला म्हणालो, आधी तुझं वय बघ, मग असं बोल. रागामुळे माझा मूड खराब झाला होता. मी तिला खूप काहीतरी बोललो होतो आणि मी घर सोडून निघून गेलो. 2 दिवस घराबाहेर राहिलो आणि मी माझा मोबाईल देखील बंद करून ठेवला होता. हे 2 दिवस मी माझ्या मित्राच्या घरी राहिलो. मी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झालो होतो. घरी आल्यावर मावशी खूप अस्वस्थ होती. ती म्हणाली की मला माहीत आहे तू माझ्या मुलीला सोडून जाणार. हीच भीती माझ्या मनात होती. मी घरी गेल्यावर पाहिले की रागिनीचा रंग फिका पडला होता. तिला बरे वाटत नव्हते. मी घर सोडल्यामुळे ती कदाचित खूप अस्वस्थ झाली होती. मला माझी चूक पहिल्यांदाच कळली होती. मी मावशीला बहाणा केला की मी शहराला 2 दिवसांसाठी गेलो होतो. रागिनी मला जरा शांत वाटत होती. मला तिच्याबद्दल वाईट वाटू लागलं होतं. मी तिच्याशी असं वागायला नको होतं. ती लहान मुलगी आहे. ती खूप नाजूक वयातून जात आहे आणि तिला रागाने नव्हे तर प्रेमाने समजावलं पाहिजे. मी खोलीत गेलो. रागिनीने तिची उशी उचलली आणि सोफ्यावर जाऊ लागली, कारण त्या दिवशी मी तिला रागवून खूप दुखवले होते. त्या दिवशी रागाच्या भरात मी तिला सांगितले होते की आजच्या नंतर तू माझ्यासोबत बेडवर झोपणार नाहीस, नाहीतर मी रूमच्या बाहेर जाईन. मला माझे शब्द आठवले म्हणून मी रागिनीला आवाज दिला. मी तिला आवाज दिला तेव्हा ती घाबरली आणि म्हणाली, प्लीज खोलीच्या बाहेर जाऊ नका. मी आज नंतर सोफ्यावरच झोपेन. तिचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि उठलो. रागिनी जवळ आलो. तिचा हात धरला आणि तिला बेडवर बसवले. मी म्हणालो, मला माफ कर. मी रागाच्या भरात तुला खूप चुकीचे बोललो. माझ्याकडून थोडे प्रेमाचे शब्द ऐकून ती रडायला लागली. रडत ती माझ्या जवळ आली.
माझे तिच्यावर प्रेम होते. मी स्वतःलाही तिच्यापासून मागे खेचू शकलो नाही. उलट मी तिला मिठी मारली. ती रडत म्हणू लागली, मला माहीत आहे मी तुम्हाला आवडत नाही. आईने जबरदस्ती केल्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न केलेत. तिचं बोलणं ऐकून तिचा चेहरा वर केला. मी म्हणालो, मला तू आवडत नाही असं काहीही नाही. आता तू तर मला खूप आवडायला लागली आहेस. तुझ्यापासून दूर राहणे आता मला शक्य नाही आणि मी तुझ्या जवळही येऊ शकत नाही, कारण तू खूप लहान आहेस. रागिनी, इतक्या लहान वयात मला तुला कोणत्याही अडचणीत टाकायचे नाही. मी तिला माझ्या मनातील सर्व भीती सांगितली. मला वाटले हे ऐकून तिला आराम वाटेल, पण ती आणखीनच काळजीत पडली होती आणि कुठल्या तरी खोल विचारात हरवून गेली होती. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतसे रागिनीचे पोट फुगायला लागले. तिचा रंगही फिका पडू लागला आणि मावशीही त्या दिवसात जरा शांत झाल्या. ती खूप आजारी होती. मी मावशीला रागिनीबद्दल सांगितले की मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. तेव्हा मावशी म्हणाल्या, मी तिला डॉक्टरांकडे नेले होते आणि तिला औषध देत आहे, ती बरी होईल. मावशीची तब्येत खूपच खालावली होती. तिच्या छातीत खूप दुखायला लागले होते. मी तिला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या आतच तिचा मृत्यू झाला होता. हा धक्का रागिनीसाठीही खूप मोठा होता. त्यावेळी मीच तिची काळजी घेतली, पण आता मला वाटले की तिचं पोट खूप मोठं होऊ लागलं होतं. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केले आणि त्यांनी मला जे काही सांगितले ते ऐकून मी भांबावलो. डॉक्टर म्हणाली, तुझी पत्नी 5 महिन्यांची गरोदर आहे. हे ऐकून माझे मन भरकटले होते. जिला मी लहान मुलगी मानलं आणि जिच्याजवळ मी गेलोही नाही, तिने लहान वयातच हे गुल खिलवले आहेत. तिचा गुन्हा लपवण्यासाठी तिने माझ्याशी लग्न केले होते. आता मला मावशीची घाई समजली होती. मला आता रागिनीचे माझ्याजवळ येणे समजले होते. माझे मन चकित झाले. एवढ्या लहान वयात रागिनी हे सर्व काही करू शकते? डॉक्टर म्हणाले, तुझी पत्नी खूप लहान आहे. तिची खूप काळजी घ्या, नाहीतर प्रसूतीमध्ये अडचणी येऊ शकतात. घरी आल्यावर मी रागिनीला खोलीत नेले. मी तिला म्हणालो की एवढ्या लहान वयात तू हे सर्व करू शकतेस हे मला माहीत नव्हते. तुला आणि मावशीला फक्त मीच मिळालं होतो का तुझं हे पाप लपवण्यासाठी? ती रडायला लागली. म्हणाली, मला कोणी मित्र नाहीत. माझ्या ऑटो चालकाने माझ्यावर जबरदस्ती केली असे म्हणत ती रडू लागली आणि म्हणाली, आई मला डॉक्टरांकडे घेऊन गेली होती, पण डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. मी अजून लहान आहे आणि एवढ्या लहान वयात तो त्रास मी सहन करू शकत नाही. रागिनी म्हणू लागली, मला घटस्फोट देऊ नका. नक्कीच तुम्ही पुन्हा लग्न करा, पण मला एकटं सोडू नका. माझा काहीही दोष नाही. पण आज जे सत्य समोर आले त्याने माझे संपूर्ण अस्तित्व हादरून सोडले. माझे दुबईला जाण्याचे सर्व पेपर्स तयार आहेत. रागिनीला न सांगता मी दुसऱ्याच दिवशी दुबईला आलो. त्यावेळी ती एकटी आहे असे माझ्या मनात कधीच आले नव्हते. ती एक तरुण मुलगी होती आणि जी आई बनणार होती आणि तिच्यासोबत तिची आई देखील नव्हती. ती एकटी होती. तिचे काय होईल मी अजिबात विचार केला नव्हता. त्यावेळी मला फक्त राग आला होता आणि याच रागात मी निर्णय घेतला होता. मी तिला सोडून दुबईला आलो आणि कामाच्या शोधात लागलो. काही महिन्यांनी मला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आणि मी माझ्या जीवनात व्यस्त झालो. मागून रागिनीचे काय झाले माहीत नाही, पण मी जे काही केलं ते कदाचित चुकीचं होतं आणि या भावनेने मला चैन पडू दिला नाही. मी रात्री उठून बसायचो. रागिनीचे माझ्यानंतर काय झाले असावे या विचाराने मला त्रास दिला आणि वेळ असाच निघून गेला. 2 वर्ष निघून गेली आणि या 2 वर्षांनी मी भारतात परत आलो, कारण माझा 2 वर्षांचा करार होता, तो संपला होता आणि आता मला 2 महिन्यांची सुट्टी मिळाली होती. खरं सांगू, मी भारतात फक्त रागिनीसाठी आलो होतो, नाहीतर भारतात माझं कोण होतं? गेल्या 2 वर्षांपासून मी खूप अस्वस्थ होतो आणि माझा 2 वर्षांचा करार संपताच मी थेट भारतात आलो. मला माझ्या डोळ्यांनी रागिनी ठीक आहे का ते पाहायचे होते. त्यानंतरच मला रिलॅक्स वाटले असते. पण घरी आल्यानंतर मी जे काही पाहिले ते पाहून माझे डोळे पाणवले. ती खरंच रागिनी आहे का? हाडांची परिपूर्ण रचना. समोर ती सोफ्यावर पडली होती. तिचा चेहरा जणू पिवळा रंग लावलेला होता. हात पाय काडीसारखे झाले होते. मी तिच्या जवळ गेलो. तिने माझ्याकडे पाहण्यासाठी खूप मुश्किलीने डोळे उघडले होते. कदाचित मला पाहून तिला विश्वास बसत नव्हता, म्हणूनच तिने मला स्पर्श केला. मी रागिनीला म्हणालो, हो मीच आहे, आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडायला लागली आणि म्हणाली, तू गेल्यानंतर मला खूप त्रास सहन करावा लागला. मला आजपर्यंत देवाने का जिवंत ठेवले हा प्रश्न मला सतावत होता. तर कदाचित मी त्याच दिवशी मेले असते जेव्हा मी एका मेलेल्या मुलाला जन्म दिला.
ते दुःख आठवले की मी अजूनही घाबरून जाते. त्यावेळी माझी सांत्वना करायला माझ्याजवळ कोणीही नव्हते. ती तिचा स्वतःचा भूतकाळ मला सांगत होती आणि मी फक्त ऐकत होतो. तिच्या या अवस्थेवर माझे हृदय रक्ताचे अश्रू रडत होते. तिच्या या अवस्थेला फक्त मी आणि मीच जबाबदार होतो. ती म्हणाली, तू गेल्यानंतर माझ्याकडे कोणीच नव्हते. वडिलांच्या पेन्शनने मी माझा खर्च भागवत होती. पण जीवन जगण्यासाठी उत्साह उरला नव्हता. मला फक्त मरायचे होते. यासाठी मी तुम्हाला दोष देत नाही, कारण तुझी देखील फसवणूक झाली होती. परंतु कदाचित यात चूक माझीही नव्हती. माझ्यासोबत जे काही झाले ते जबरदस्तीने केले गेले. मी तिला माझ्या मिठीत घेतले आणि दवाखान्यात घेऊन गेलो. तिचे सर्व चेकअप झाल्यानंतर मला कळले की तिला TB झाला आहे. मी तिला माझ्यासोबत दुबईला घेऊन गेलो आणि मी तिच्यावर तिथेच उपचार सुरू केले. तिला पूर्णपणे बरे व्हायला 1 वर्ष लागले होते. मी हात जोडून तिची माफी मागितली. मी म्हणालो, मला माफ कर. मी जे काही केले रागाच्या भरात हे पाऊल उचलले होते. मी हे करायला नको होते. रागिनीचे मन खरोखर मोठे होते. तिने मला माफ केले. त्या दिवशी मी रागिनीला खऱ्या मनाने माझ्या मिठीत घेतले. मी त्या दिवशी पूर्ण मनापासून तिला माझी बायको म्हणून स्वीकारले आणि त्या दिवसापासून आम्ही आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.